नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र भरती या YouTube चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अध्यापन प्रक्रिया हा अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक अभ्यासणार आहोत। आपल्याला भारताचं भविष्य घडवायचं आहे, म्हणजेच काय तर विद्यार्थी घडवायचे आहे। तेव्हा आपल्याला परिपूर्ण ज्ञान हे असलंच पाहिजे। काय शिकवायचं, कसं शिकवायचं, अध्यापन पद्धती कोणती वापरायची, सूत्र कोणते वापरायचे, वातावरण निर्मिती कशी करायची, विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कसा घडवायचा, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला या टॉपिक मधून मिळणार आहेत। चला तर मग सुरुवात करूया अध्यापन प्रक्रियेला। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जी काही एक्झाम देणार आहात, जी की शिक्षक पात्रता परीक्षा सीईटी असेल किंवा टेट असेल, यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा चॅप्टर ठरणार आहे। तर बघा, आपण अध्यापन प्रक्रियेविषयी सुरुवातीला थोडक्यात जाणून घेऊया, म्हणजे प्रस्तावना पाहूया आपण अध्यापन प्रक्रियेची। तर अध्यापनामध्ये अध्ययन आणि अध्यापन हे महत्त्वाचे घटक आहेत। तर आपल्याला अध्ययन म्हणजे काय आणि अध्यापन म्हणजे काय हे माहित असायला हवं। तर पहा, अध्ययन म्हणजे शिकणे, अध्ययन म्हणजे शिकणे, जे की विद्यार्थी करत असतो ते असते अध्ययन। त्यानंतर आहे अध्यापन, अध्यापन म्हणजे शिकवणे। तर अध्यापन करण्याचं कार्य हे कोण करत असतो, तर तो शिक्षक करत असतो। तर या गोष्टी आपल्याला दोन लक्षात आल्या की अध्ययन म्हणजे शिकणे आणि अध्यापन म्हणजे शिकवणे आहे। खूप साधं सरळ, परंतु हे सुद्धा बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही। त्यानंतर पहा, अध्यापन म्हणजे दुसरे तिसरे काही नसून अध्ययनार्थास प्रवृत्त करणे होय। तर जे काही शिक्षक असतो हाच विद्यार्थी घडवत असतो, विद्यार्थ्याला शिक्षणासाठी प्रवृत्त करत असतो। तर शिक्षणातून वर्तन बदल अपेक्षित आहे, वर्तन बदल योग्य दिशेने घडून आला पाहिजे। अध्ययनार्थाच्या वर्तन बदलासाठी योग्य ते नियोजन करावे लागते आणि हे नियोजन कोण करणार, तर तो शिक्षक करणार। योग्य ती पद्धती अवलंबावी लागते, त्याचबरोबर योग्य ते वातावरण निर्माण करावे लागते। अध्ययनार्थ्याला स्वतःहून शिकण्यासाठी योग्य परिसर सज्ज करावा लागतो। या सर्व गोष्टींचा समावेश हा अध्यापनात होतो। कसं आहे ना विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जणांना वाटतं की अध्ययन म्हणजे एक वेगळीच संकल्पना ते त्यांच्या मनामध्ये ठरवून ठेवतात। जसं की आपण पुढे पाहणारच आहोत, अध्ययनास गतिमान करण्याचे सामर्थ्य हे अध्यापनात सामावलेले आहे। जो काही विद्यार्थी असतो त्याला गतिमान करायचं, त्याचा विकास कसा घडवायचा हे सर्वस्वी शिक्षकावर डिपेंड असतं किंवा शिक्षकावर आधारलेलं असतं। बरेच जणांचा गैरसमज कसा असतो की जसे की सर्वसामान्यपणे असं म्हणतात की अध्यापन म्हणजे शिक्षकाने वर्गात जायचे आणि खूप माहिती किंवा ज्ञान विद्यार्थ्याला द्यायचे, पण ते तितकेच योग्य नाही। जसं की शिक्षकाने किती शिकवलं यापेक्षा अध्ययनार्थ्याला किंवा विद्यार्थ्याला किती समजलं किंवा तो किती शिकला याला जास्त महत्व आहे। मग त्यानं पुढे काय शिकवलं, कशा पद्धतीने शिकवलं, या गोष्टी तर वेगळ्या आहेतच, परंतु विद्यार्थ्याला नेमकं काय समजलं हे जास्त महत्वाचं आहे। त्यानंतर अध्ययन आणि अध्यापन या दोन्ही प्रक्रिया महत्वाच्या आहेत किंवा महत्वाची भूमिका बजावतात। त्याचबरोबर अध्ययन आणि अध्यापन या दोन्ही प्रक्रिया एकमेकावर आधारलेल्या आहेत, हे देखील तितकंच महत्वाचं आहे। तर अध्यापन प्रक्रियेचा विस्तारपूर्वक विचार आपण या घटकात करणार आहोत। तर यानंतर आपल्याला अध्ययन आणि अध्यापनाच्या काही व्याख्या आहेत, ज्या की काही शिक्षण तज्ञांनी केलेल्या आहेत, ते आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या काही व्याख्या आहेत त्यावर हमखास प्रश्न विचारला जातो की ही व्याख्या कोणाची, व्याख्या ज्यांना लिहिलेली आहे त्यांच्या सहित व्याख्या पाठ करणं फार गरजेचं आहे। चला तर मग सुरुवात करूया की बघा, अध्ययनास गतिमान करण्याचं सामर्थ्य हे अध्यापन प्रक्रियेत आहे। त्याचबरोबर अध्यापन हे अध्ययनास पोषक आहे असा याचा सरळ अर्थ आहे। खरे तर अध्ययन हे नैसर्गिक आहे, सहज आहे, परंतु अध्यापन हे हेतुपूर्वक आयोजित केलेले असल्यामुळे
ते मुद्दाम केले जाते किंवा ते कृत्रिम असते. अध्ययन आणि अध्यापनामध्ये महत्वाचा फरक असा आहे की अध्ययन काय तर अध्ययन हे काय आहे, नैसर्गिक आहे आणि अध्यापनाचा जर विचार केला तर अध्यापन हे कसं आहे, कृत्रिम आहे. कारण काय आहे तर अध्यापन करत असताना आपण बऱ्याच गोष्टीचं नियोजन आयोजन करत असतो, बऱ्याच गोष्टी आत्मसात करत असतो, त्या गोष्टी सगळ्या आपलेल्या असतात, म्हणजे हेतुपूर्वक ते केलेलं असतं, म्हणजे त्यामुळं ते काय आहे, कृत्रिम आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला अध्ययन आणि अध्यापन या दोघांच्याही व्याख्या पाहायच्या आहेत. तर जास्तीत जास्त अध्यापनाच्या व्याख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. चला तर मग सुरुवात करूया. बघा, ही एक सर्वसामान्य व्याख्या आहे की अध्ययनात शिक्षक, अध्ययनार्थी आणि विषय. शिक्षक, अध्ययनार्थी आणि विषय हे 3 घटक असतात. हे काय असतात, 3 घटक असतात. या सर्व घटकांच्या अंतरक्रियेतून ज्या मानवी वर्तनाची निर्मिती होईल त्या वर्तनास आपण अध्यापन म्हणतो. तर या ठिकाणी सर्वसामान्य किंवा सहज साधी सोपी आपल्याला या ठिकाणी अध्यापनाची व्याख्या दिलेली आहे. ही व्याख्या कोणाची आहे किंवा या ठिकाणी नमूद केलेलं नाही. तर ही एक सर्वसामान्य व्याख्या आहे. यानंतर आपल्याला ज्या काही व्याख्या पाहिजे आहेत त्या व्याख्या लेखकासहित किंवा ज्या रायटरनं किंवा ज्या शिक्षण तज्ञानं ती व्याख्या लिहिली आहे त्याच्या सहित आपण पाहणार आहोत. तर बघा, पहिली व्याख्या आहे सेटलर यांची. अध्ययनार्थाचे अध्ययन व्हावे या उद्देशाने केलेली कृती म्हणजे अध्यापन होय. तसं म्हणतात ना, व्यक्ती तेवढ्या प्रकृती किंवा प्रत्येक व्यक्तीचे विचार हे वेगवेगळे असतात. त्या पद्धतीनं सेटलर यांना असं वाटतं की अध्ययनार्थाचे अध्ययन व्हावे या उद्देशाने केलेली जी काही कृती असेल त्याला एकंदरीत काय म्हणतात तर अध्यापन असं म्हणतात. ही झाली सेटलर यांची व्याख्या. त्यानंतर आपण पाहूया डंकन म्हणतात अभ्यासक्रम. काय म्हणतात, अभ्यासक्रम, नियोजन, सूचना, कृती आणि मूल्यमापन या 4 टप्प्यातून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन. तर या ठिकाणी डंकन यांची व्याख्या देखील अतिशय प्रभावी आहे, पाठ करण्यासारखी आहे. कारण डंकननी काही व्याख्या सांगितलेली आहे, याच्यावर प्रश्न पडू शकतो. अभ्यासक्रम, नियोजन, सूचना व कृती आणि मूल्यमापन या 4 टप्प्यातून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन. जरी ही व्याख्या कोणाची आहे असं जरी नाही विचारलं तरी सुद्धा अध्यापन प्रक्रिया ही किती टप्प्यातून होते, ते टप्पे कोणते आहेत असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरची आपण व्याख्या पाहूया. क्रोक्रो यांनी लिहिलेली ही व्याख्या आहे. ते म्हणतात अध्ययन म्हणजे सवयी, ज्ञान व वृत्ती यांचे संपादन होय. अतिशय सोपी व्याख्या आहे पाठ करायला. त्यानंतर सिगोल म्हणतात अनुभव मिश्रित वर्तन बदल म्हणजे अध्ययन. त्यानंतर मन म्हणतात अनुभव आणि वर्तन यांच्यामधील सुधारणा म्हणजे अध्ययन. अनुभव आणि वर्तन यांच्यामधील जी काही सुधारणा होईल त्याला अध्ययन असं म्हणता येईल, असं मन म्हणतात. यानंतरची व्याख्या आहे मर्फी यांची. मर्फी म्हणतात अध्ययन म्हणजे व्यक्तीच्या वर्तनामध्ये समायोजन करण्यासाठी केलेली कोणतीही सुधारणात्मक प्रक्रिया होय. अध्ययन म्हणजे व्यक्तीच्या वर्तनामध्ये समायोजन करण्यासाठी केलेली कोणतीही सुधारणात्मक प्रक्रिया म्हणजे अध्ययन. त्यानंतर गेट्स म्हणतात अनुभवाद्वारे वर्तनामध्ये होणारी सुधारणा म्हणजे अध्ययन. त्यानंतर वुडवर्थ म्हणतात अनुभवाचे स्वरूप पूर्वीपेक्षा वेगळे असणारी क्रिया जी व्यक्ती वर्तनात कोणत्याही प्रकारे विकास घडवून आणते त्या क्रियेस अध्ययन असे म्हणतात. तर गेज म्हणतात अध्यापन ही परस्पर वैयक्तिक प्रभावाची कृती आहे. त्याचा उद्देश इतर व्यक्ती ज्या प्रकारे वागू शकते किंवा कसे वागू शकते हे बदलण्याच्या उद्देशाने आहे. म्हणजे व्यक्तीच्या वागण्यामध्ये बदल घडवून आणण्याला शिकवणे असं म्हटलेलं आहे गेज यांनी. म्हणजेच या ठिकाणी गेज
म्हणतात की व्यक्तीच्या वर्तनामध्ये जो काही बदल घडून आणण्याची प्रक्रिया आहे त्याला अध्यापन असं म्हणता येईल. किनार म्हणतात अध्यापन म्हणजे मजबूतीकरणाची आकस्मिक व्यवस्था. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या शिक्षण तज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या सांगितलेल्या आहेत त्या आपण व्यवस्थित पाठ कराव्यात, लक्षात ठेवाव्यात. एवढ्या सगळ्या शिक्षण तज्ञांच्या व्याख्या या कुठेही नाहीत. आम्ही बऱ्याच पुस्तकांचा आधार घेऊन या सर्व व्याख्या एकत्र केलेल्या आहेत. याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. चला तर मग यानंतर पाहूया अध्ययन प्रक्रियेचे ठळक वैशिष्ट्य. बघा अध्ययनाची ठळक वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात. अध्यापन ही शिक्षक आणि अध्ययनार्थी यांच्यात आंतरक्रिया घडून येणारी तसेच विषयांशी संबंधित प्रक्रिया आहे. बघा अध्यापन ही शिक्षक आणि अध्ययनार्थी यांच्यात आंतरक्रिया घडून येणारी तसेच विषयाशी संबंधित प्रक्रिया आहे. जर समजा शिक्षक आणि विद्यार्थी एका ठिकाणी बसत आहेत म्हणजे ते शिक्षणासाठी बसत आहेत, परंतु कुठला ना कुठल्या तरी विषयाच्या आधारे अध्ययनार्थी हा ज्ञान धारण करत असतो किंवा ज्ञान ग्रहण करत असतो. शिक्षकालाही शिकवण्यासाठी कुठला तरी विषय पाहिजे. आपण सहज जरी बोलत असलो तरी आपल्याला बोलताना कुठला तरी विषय हा हवाच. त्यानंतर पहा अध्यापन अध्ययनार्थाच्या अध्ययनास प्रवृत्त करणारी गतिमान करणारी प्रक्रिया आहे. बघा अध्ययनासाठी मुद्दाम अतिशय पद्धतशीरपणे अनुकूल परिस्थिती व वातावरण अध्यापन प्रक्रियेतून निर्माण केले जाते. जो काही ज्ञान ग्रहण करणारा व्यक्ती आहे तो सहज ज्ञान ग्रहण करू शकतो, परंतु जो काही शिकवणारा असतो त्याला तो वातावरण निर्मिती करून देत असतो. त्याचबरोबर जो काही मुद्दा मांडायचा आहे किंवा जो काही विषय शिकवायचा आहे तो अतिशय पद्धतशीरपणे त्याला समजावून सांगण्याचं कार्य हे अध्यापन प्रक्रियेमध्ये घडत असतं. बघा अध्यापन ही कला आहे, त्याचबरोबर अध्यापन हे शास्त्रही आहे. बरेच जण म्हणतात की अध्यापन ही कला आहे, तर काही जण म्हणतात अध्यापन हे शास्त्र आहे. अध्यापन हे एकच नसून हे दोन्ही मध्ये मोडतं. अध्यापन हे कलाही आहे आणि शास्त्रही आहे. अध्यापन केल्यानंतर अध्ययनार्थीचे मूल्यमापन शिक्षकास करावे लागते. अध्ययनार्थ्याने किती गोष्टी आत्मसात केल्या आहेत हे पाहणे म्हणजे मूल्यमापन होय. जसं की एखादा धडा शिकवल्याच्या नंतर त्या धड्यावर आधारित काही प्रश्न आपण विद्यार्थ्यांना विचारत असतो. मग ते प्रश्न विचारल्याच्या नंतर जर समजा विद्यार्थी चांगला रिस्पॉन्स देत असतील, व्यवस्थित प्रश्नांची उत्तरं देत असतील, तर समजून जायचं की आपण जे काही शिकवलं आहे ते विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजलेलं आहे. अध्ययन ही अजन्म चालणारी प्रक्रिया आहे, अखंड प्रक्रिया आहे, गतिशील प्रक्रिया आणि ही अखंड चालणारी म्हणजे हिच्यामध्ये कधीच खंड पडणार नाहीये. अध्ययन ही अजन्म चालणारी प्रक्रिया आहे. ही सर्व अध्ययनाची वैशिष्ट्ये आहेत. त्याचबरोबर पाहायचं झालं हे विकसनशील प्रक्रिया आहे, म्हणजे विकासाच्या मार्गावर असलेली प्रक्रिया आहे. त्यानंतर अध्यापन प्रक्रिया अध्ययनास प्रेरक आणि पोषक प्रक्रिया आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण अध्ययनाची वैशिष्ट्ये पाहत आहोत. अध्यापन करण्यापूर्वी निश्चित केलेली उद्दिष्टे बऱ्याच प्रमाणात साध्य झाल्याचे आढळल्यास त्या अध्यापनास परिणामकारक अध्यापन असे संबोधले जाते. म्हणजे जर आपल्याला विद्यार्थ्यांना बेरीज शिकवायची आहे आणि आपण बेरीज या चॅप्टरवर 40 मिनिटांची तासिका घेतली आणि त्यानंतर जर आपण विद्यार्थ्यांना काही गणित करायला दिले आणि जर ते विद्यार्थी अचूक सोडवत असतील तर समजून जायचं की आपण जे काही परिश्रम घेतलेले आहेत, जे काही आपलं उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट साध्य झालेलं आहे. अध्यापन करत असताना जर आपण काही पद्धतींचा त्या ठिकाणी अवलंब केला, त्याचबरोबर अध्यापन करत असताना काही उद्दिष्टे निश्चित केली की ही उद्दिष्टे आपण जे काही आपली तासिका आहे ती तासिका संपल्याच्या नंतर विद्यार्थ्यांमध्ये अवगत झाली पाहिजे. तर असं ज्यावेळेस आपण ठरवून करत असतो तर ती तासिका आपली नक्कीच परिणामकारक होते
किंवा ते आपलं अध्यापन नक्कीच परिणामकारक झालेलं असतं. त्यानंतर अध्यापनाचा केंद्रबिंदू अध्ययनार्थी असला पाहिजे. अध्ययनार्थाचे वय, बुद्धी, परिपक्वता, कल, अनुभव, अभिरुची या सर्व गोष्टी विचारात घेऊन केलेले अध्यापन परिणामकारक होते. तर बघा, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे किंवा वैशिष्ट्य या ठिकाणी अध्ययनाचं सांगितलेलं आहे. जर आपण शिकवत आहोत तर ते विद्यार्थी जे आहेत नेमकी त्यांची बुद्धी काय आहे, त्यांचं वय काय आहे, त्यांची परिपक्वता कशी आहे, या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपल्याला तासिका घ्यावी लागणार आहे. नाहीतर आपण गेलो 5वीच्या वर्गात आणि शिकवतायत 7वी 8वीच्या बुद्धिमत्तेचं, तर ही आपली तासिका परिणामकारक होऊ शकत नाही. ज्या गोष्टी तुम्हाला अवगत आहेत त्या गोष्टी त्यांच्या बुद्धीने त्यांना समजतीलच असं नाही. त्यासाठी आपण काय शिकवायलो या अगोदर आपल्याला त्या विद्यार्थ्याचा वयाचा आणि बुद्धीचा विचार करूनच आपल्याला अध्यापन करावं लागणार आहे. चला तर पुढचा पॉइंट पाहूया. अध्यापनात अध्ययनार्थ्याचा दैनंदिन अनुभव अत्यंत महत्वाचा असतो. अध्यापन घटकाचा जीवनातल्या अध्ययनार्थ्याच्या अनुभवाशी संबंध जोडता आला पाहिजे किंवा जोडला पाहिजे. जो काही विद्यार्थी आहे तो दैनंदिन जीवन जो काही जगत आहे त्याचबरोबर त्याच्या जीवनात ज्या काही घटना घडामोडी आहेत याच्याशी संबंधित उदाहरण दाखल्यांचा वापर करून शिक्षकाने अध्यापन केलं पाहिजे. त्यानंतर अध्ययनार्थ्याचा सक्रिय सहभाग, क्रीडा पद्धती, माफक विनोद, रंजकता, सहजता यातून अध्यापन परिणामकारक होते. तसेच ते नाविन्यपूर्ण असले की परिणामकारक ठरते. तर विद्यार्थी मित्रांनो, अध्यापन करत असताना केवळ रटाळवाणे शिकवणे यामुळे विद्यार्थी लक्ष देत नाहीत. अक्षरशः वर्गामध्ये विद्यार्थ्यांना झोप लागते. तर अशा पद्धतीच्या क्रिया घडू नयेत यासाठी आपल्या अध्यापनामध्ये छोटे छोटे विनोद असले पाहिजेत. कुठल्या तरी गोष्टी, घडामोडी किंवा त्यांच्या जीवनाशी आधारित काहीतरी उदाहरण दाखले त्यांना दिले पाहिजेत. म्हणजे एकंदरीत त्यांना नाविन्य वाटलं पाहिजे, नवं वाटलं पाहिजे आणि या सगळ्यातूनच आपलं अध्यापन हे परिणामकारक ठरणार आहे. त्यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांचा सहभागही घेतला पाहिजे. अधूनमधून विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. त्याचबरोबर छोटे मोठे जोकही केले पाहिजेत. छोटे मोठे उदाहरण दाखलेही दिले पाहिजेत. अशा पद्धतीने ज्या वेळेस आपण अध्यापन करू ते परिणामकारक झाल्याशिवाय राहणार नाही. यानंतर अध्ययनार्थ्याच्या पूर्वज्ञानाची दखल घेऊन नवीन ज्ञानाचा पूर्वज्ञानाशी संबंध प्रस्थापित केल्याने ते प्रभावी अध्यापन होते. तर या ठिकाणी आपण अध्यापन प्रभावी कशा पद्धतीने होईल या सर्वांचा विचार करत आहोत. तर विद्यार्थ्यांना अगोदरची जी काही माहिती आहे किंवा जे ज्ञान आहे त्या ज्ञानाची अगोदर दखल घेतली पाहिजे. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना काय येतं याची माहिती ही शिक्षकानं घेतली पाहिजे आणि यावरच आधारित त्यांना दुसरं ज्ञान दिलं पाहिजे. यानंतरचं वैशिष्ट्य पाहूया. अध्यापनात ज्ञाताकडून अज्ञाताकडे, सोप्याकडून कठीणाकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे, विशेषाकडून सामान्याकडे अशा सूत्रांचा वापर करणे प्रभावी अध्यापनात अपेक्षित असते. तर या ठिकाणी काही अध्यापन सूत्रांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. जसं की ज्ञाताकडून अज्ञाताकडे, म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या गोष्टी माहीत आहेत त्या गोष्टींची अगोदर त्यांच्याकडनं माहिती घेऊन त्यांना ज्या गोष्टी माहीत नाही त्याकडे न्यायचं. सोप्याकडून कठीणाकडे म्हणजे काय, तर जे काही आपल्याला शिकवायचं आहे तर त्यातले सोपे मुद्दे अगोदर विद्यार्थ्यांना समजावून सांगावेत. त्यानंतर कठीण बाबीकडे जावे. त्यानंतर मूर्ताकडून अमूर्ताकडे, मूर्त म्हणजे जे काही समोर आहे, जे की साक्षात त्यांना पाहिलेलं आहे अशा गोष्टी अगोदर सांगाव्यात. त्यानंतर जसं की इमॅजिन करून आपण काही सांगत असतो अशा गोष्टी नंतर सांगाव्यात. त्याचबरोबर विशेषाकडून सामान्याकडे या सर्व सूत्रांचा वापर जर आपण अध्यापनात करत असू तर ते अध्यापन निश्चितच प्रभावी झाल्याशिवाय राहणार नाही. यानंतर ज्या अध्यापनात अध्ययनार्थाच्या कृतीला प्राधान्य दिले जाते ते अध्यापन परिणामकारक होते.
म्हणजेच विद्यार्थ्यांना आपल्या अध्यापनात सहभागी करून घेणं, त्याचबरोबर त्यांचा प्रतियुक्त सहभाग जर अध्यापनात असेल तर विद्यार्थी आपल्यासोबत खेळून राहतील, त्याचबरोबर ते सक्रिय राहतील आणि ते सक्रिय असल्यामुळे आपण जे काही त्यांना शिकवत आहोत ते व्यवस्थित काय करतील, ध्यानात धरतील आणि आपण जे काही त्यांना प्रश्न उत्तर विचारलेली आहेत त्याची ती योग्य उत्तरे देतील. म्हणजेच काय तर आपलं जे काही अध्यापन आहे ते अगदी परिणामकारक होईल. ज्या अध्यापनात अध्ययनार्थ्याच्या उपजत क्षमता विकसित केल्या जातात ते अध्यापन प्रभावी अध्यापन होते. ज्या अध्यापनात अध्ययनार्थ्याच्या उपजत क्षमता विकसित केल्या जातात ते अध्यापन प्रभावी अध्यापन होते. तर बघा या ठिकाणी जर आपण विद्यार्थ्यांच्या क्रियाशीलतेला वाव देत असू तर ते अध्यापन प्रभावी झाल्याशिवाय राहणार नाही. परिणामकारक अध्यापनात अध्यापन पद्धती, तंत्र व साधने यांची योग्य निवड केली जाते. तर बघा ज्या वेळेस आपल्याला अध्यापन करायचं आहे किंवा आपल्याला शिकवायचं आहे त्यावेळेस आपण अध्यापन पद्धती कोणती वापरायची, त्याचबरोबर आपण कुठल्या तंत्राचा त्या ठिकाणी वापर करणार आहोत, कोणते साधन वापरणार आहोत याची योग्य निवड ही पण केली पाहिजे. म्हणजेच अगोदरच आपण नियोजन केलं पाहिजे. प्रभावी अध्यापनात साध्य करण्याची उद्दिष्टे अगोदरच निश्चित केली जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही आपण तासिका घेणार आहोत, जे काही शिकवणार आहोत तर ते शिकवल्याच्या नंतर आपली तासिका संपल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये कुठले गुण अवगत झाले पाहिजेत हे आपण अगोदरच निश्चित केलं पाहिजे. म्हणजे आपली उद्दिष्ट ही अगोदरच आपण निश्चित केली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण अध्यापन प्रक्रिया पाहत आहोत. यामधील अध्ययनाची वैशिष्ट्ये आज आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. तर यानंतर अध्यापन प्रक्रियेचा जो काही उर्वरित भाग आहे तो आम्ही नंतरच्या व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसह.